नमस्कार मित्रांनो, मी जयदेव कुंभारे आमच्या चॅनलवरून तुम्हा सगळ्यास महत्त्वाची माहिती देण्यासाठी आलेलो आहे। आज महत्त्वाची माहिती ह्यासाठी आहे मित्रांनो, कारण सगळेजण निराधारच्या पेन्शनच्या वाट बघत आहेत। जे म्हातारे असो की जे श्रावणबाळ योजनेचे लाभार्थी आहेत आणि बाकीचे जे संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी आहेत, सगळेजण वाट बघून आहेत की माझी पेन्शन केव्हा येणार आणि मला प्रश्न पण विचारतात। पण पेन्शन कुठे जाणार नाही आहे मित्रांनो। पहा, अधिवेशन 6ला आहे, त्यामुळे सरकारने असं म्हटलेलं आहे की 6ला अधिवेशन असल्यामुळे 6पर्यंत आम्ही पेन्शन देऊ शकत नाही आणि अधिवेशन जसं संपलं तसं आम्ही पेन्शन वाटप सुरू करू। पण महत्त्वाची बातमी अशी आहे मित्रांनो की खूप साऱ्या योजना आहेत, फॅसिलिटीज आहेत जे दिव्यांगांना आणि बाकी लोकांना मिळणार आहेत। त्यामध्ये काही पण निर्णय असू शकतात, होऊ शकते मे बी दिव्यांगांच्या पेन्शनमध्ये वाढ पण असू शकते मित्रांनो। काही सांगता येत नाही सरकार काय ठरवणार आहे। पण विचार करा, दिव्यांगांसाठी एक वेगळा मंत्रालय आणि वेगळा पोर्टल सुरू केला तर काहीतरी विशेष होणारच आहे, हे लक्षात ठेवा। म्हणून मी तुम्हाला हिंट देऊन ठेवतो तुम्हाला की असं काही होऊ शकते। पण त्या अगोदर आपल्याला ही पेपरची कटिंग वाचायची आहे, जी मी टाकलेली आहे की आधार कार्ड आणि तुमचं जो EDID कार्ड त्याच्या लिंक होणं आवश्यक आहे, KYC आवश्यक आहे आणि पुष्कळ सारे जे डॉक्युमेंट्स आहेत जसे आधार अपडेट आहे, EDID कार्ड अपडेट आहे आणि लाईफ सर्टिफिकेट जे द्यायचं आहे तुम्हाला, ते सगळं तुम्हाला तयार करायचं आहे मित्रांनो। लाईफ सर्टिफिकेट सबमिट करा जाऊन, सगळ्या गोष्टीत परफेक्ट राहा। लाईफ सर्टिफिकेट खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो। काही लोकांना तर 10% लोकांचा झालेलंच नाही आहे, KYC 20% लोकांचं झालं नाही असं सरकारचं म्हणणं आहे मित्रांनो। मी खरं सांगतो, म्हणून त्याच्याकडे पहिले लक्ष द्या, कारण तुमची पेन्शन कुठे जाणार नाही आहे। आणि दुसरी गोष्ट, दिव्यांग विभाग आला आता, त्यामुळे पेन्शन आता वेळेवर येणार आहे मित्रांनो। कारण सगळं काही दिव्यांग विभागाकडे जाणार आहे, वर्ग करण्यात आले आहेत, सगळी माहिती, तुमचे सगळे डॉक्युमेंट्स सगळे दिव्यांग विभागाकडे जातील। आणि आता एप्रिल महिन्यापासून दिव्यांग विभागच जो नवनियुक्त आहे ते तुमची पेन्शन वाटप करणार आहे। म्हणून तयारी करा, डॉक्युमेंट सबमिट करा, KYC करा, आधार अपडेट करा आणि लाईफ सर्टिफिकेट द्या, आधार आणि जे EDID कार्ड लिंक करा। थँक्यू फॉर जॉईनिंग विथ मी।